नमस्कार. भा. रा. तांबे हे अर्वाचीन मराठी कवींमधलं एक मान्यताप्राप्त नाव. ते ग्वाल्हेर संस्थानचे राजकवी होते. त्यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचं प्रवर्तक मानण्यात येतं. राजकवी तांबे यांच्या जवळजवळ 250 कविता उपलब्ध आहेत. तिन्ही सांजा सखे मिळाल्या देई वचन तुला हे त्यांचं गीत आपण बरेचदा ऐकतो. लता मंगेशकर यांचा आवाज आणि हृदयनाथांचं संगीत यामुळे हे भावगीत मराठी रसिकात प्रिय आहे. त्यांच्या काही प्रसिद्ध कविता ज्या गीतांमध्ये रूपांतरित झाल्या त्या पाहिल्या तर त्यांच्या कवितेच्या विषयातील वैविध्याची आणि कमालीच्या प्रतिभेची कल्पना येईल. जन पळभर म्हणतील हाय हाय, नववधू प्रिया मी बावरते, कळा ज्या लागल्या जीवा, यासारख्या मृत्यूविषयी कविता. मृत्यूसारख्या धीर गंभीर व अथांग अशा खोल विषयाला त्यांनी कल्पक शब्दरचनांच्या शृंखलांमध्ये अत्यंत सुंदररित्या मांडलं. डोळे हे जुलमी गडे हे स्त्री मनाचं प्रेमगीत, तिन्ही सांजा सखे मिळाल्यासारखं अत्यंत भाऊक हे पुरुष मनाचं प्रेमगीत, तर मधुमागशी माझ्या सख्या परी हे करुण प्रेमगीत, तुझ्या गळा माझ्या गळासारखं लाडीक गीत, मावळत्या दिनकरा पिवळे तांबूस ऊन कोवळे सारखी निसर्गगीत, तर ह्या बालांनो यारे यासारखं बालगीत. असं थक्क करणाऱ्या विषयांचं वेगळेपण हा त्यांच्या कवितेचा स्थायी भाव. तिन्ही सांजा सखे मिळाल्या देई वचन तुला हे भा. रा. तांबे यांचं गीत मराठी गाण्याच्या एका प्रसिद्ध वेबसाईटप्रमाणे 1902 मधलं, म्हणजे जवळपास 118 वर्षापूर्वींचं, म्हणजे अगदी पहिला मराठी चित्रपट येण्याआधीच. तो आला 1913 मध्ये आणि त्यानंतर जेव्हा सिनेमा वयात आला त्यानंतरचं प्रेमी युगुल हे बरंचसं चित्रपट प्रभावित होतं. परंतु या गाण्यातील प्रियकर हा त्याही पूर्वीचा आहे. एवढ्या जुन्या काळातलं हे विशुद्ध कामभावने विरहित म्हणजे मराठीत प्लेटॉनिक प्रेम. आजकालच्या पिढीच्या पॅचअप आणि ब्रेकअप आणि शारीर आकर्षणा पलीकडचं प्रेम. या प्रेमात आप जैसा कोई मेरे जिंदगी में आए असं कोणी यायचं होतं आणि कभी मेरे साथ कोई रात गुजार असलं प्रेम तर कोणाच्या स्वप्नात देखील नसेल. तर सांगायचा मुद्दा म्हणजे गाण्यातील प्रियकर आपल्या प्रियेला वचन देतो आहे. तो म्हणतोय, आजपासून जीवे अधिक तू माझ्या हृदयाला, तिन्ही सांजा सखे मिळाल्या देई वचन तुला. कवी म्हणतो, तू मला माझ्या जीवापेक्षा अधिक आहेस, असं वचन मी तुला या संध्याकाळी देतो. तो प्रियकर तिन्ही सांज किंवा संध्याकाळ झाल्यावर असं नाही म्हणत आहे. वेळ जरी त्याला संध्याकाळचीच सुचवायची असली तरी त्याला त्याहूनही अधिक काही सुचवायचं असावं. तिन्ही सांजा मिळाल्या असं म्हणतो आहे. मराठी शब्द तिन्ही सांज हा तिही सांज मिळून बोली भाषेत तिन्ही सांज असा झाला असावा कदाचित. दोन्हीचा अर्थ संध्याकाळ. संस्कृतमध्ये संध्या काल किंवा दिवस आणि रात्र यांचा संधिकाल. पण तांबे तिन्ही सांजा असं म्हणतात आणि त्या देखील मिळाल्या असं म्हणतात. आणि अशा वेळी प्रियकर त्याच्या सखीला हे वचन देतोय. पहिली सांज उन्ह उतरू लागल्यावर होते, दुसरी सूर्य मावळल्यावर, तर संधी प्रकाशाची वेळ म्हणजे तिसरी सांज. अशा तीनही सांजा मिळण्याची वेळ म्हणजे मधली सांज अर्थात सूर्य मावळतानाची. ही तीनही सांजा मिळण्याची वेळ संधिकाल अर्थात बोली भाषेत संध्याकाळ. संध्याकाळ ही प्रेमी युगुलांची आवडती वेळ. कुणी लांबून पाहिलं तर ओळखू येणार नाही, पण एकमेकांना मात्र दोघेही स्वच्छ पाहू शकतात, नाही का? म्हणून आवडती. प्रेम विव्हल करणारी हळवेली वेळ. अशा वेळी प्रेमी युगलांच्या आणाभाका चालतात. ही कविता ही अशीच एका आणाभाकेची, प्रेयसीला वचन देणारी. ही कविता 1902 मधली, तर तांबे यांचा जन्म ऑक्टोबर 27, 1873चा, म्हणजे वय वर्ष 29. पहिल्याच कडव्यात आलेल्या आजपासूनी या शब्दामुळं कवितेखालच्या तारखेला महत्त्व येतं. जे फार थोडे कवी आपल्या कवितेखाली तारीख लिहितात त्यापैकी राजकवी तांबे हे एक.
ते तर इतके व्यवस्थित आहेत की कवितेखाली त्या कवितेचं वृत्त वगैरे देखील लिहित असत म्हणे. त्यामुळे शक्यता ही निर्माण होते की ही कविता त्यांच्या त्याच दिवशीच्या अनुभवाशी किंवा घटनेशी किंवा भावनेशी निगडीत असावी. अगदीच नसेल तरी या भावना त्यांच्या लेखणीतून उतराव्यात असं काही या तारखेच्या आसपास घडलं असावं हे मानायला हरकत नाही. या तारखेचं त्यांच्या जीवनातलं महत्त्व शोधायचा खूप प्रयत्न केला, परंतु थेट संबंधित असं नाही मिळालं काही. नाही म्हणाला 1897 मध्ये त्यांचा विवाह वारूबाई जावडेकर यांच्याशी झाला. 1937 मध्ये ग्वाल्हेरचे राजकवी हा बहुमान त्यांना मिळाला आणि साधारण 1900 साली त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. ही माहिती मिळाली. त्यातलं 1900 साल देखील वेगवेगळ्या ब्लॉग्सवर पुन्हा वेगवेगळं दिसतं. एकूणात थेट या तारखेशी संबंध सांगणारं असं काही नाही मिळालं. लग्न झालेलं असल्यानं आणि कवी हे तांबे असल्यानं कोणा दुसऱ्या स्त्रीविषयी असं लिहिण्याची शक्यता विचारात घेणं शक्य नाही. बरं, लग्नानंतर 5 वर्षांनी लिहिलेली ही कविता आहे. मग 5 वर्षांनी ते आपल्या पत्नीला आजपासून असं अभिवाचन का देतात? त्यांच्या मुलांच्या आणि मुलांच्या जन्मदिनांकाविषयी काही माहिती नाही मिळाली. त्यामुळे स्पष्टपणे पत्नीच्या गरोदरपणात वगैरे ते तिला असं म्हटलं असण्याची शक्यता काही पडताळता नाही आली. Krishna
तुम्ही म्हणाल 100-125 वर्षापूर्वीच्या कवीच्या जीवनाचं एवढं उत्खनन करायचं काय कारण? तर कोणतंही भावगीत किंबहुना गीत हे आधी उत्तम कविता असतं. कविताच नव्हे तर कोणतंही वाङ्मय ही त्या कर्त्याची अभिव्यक्ती असते. कविता हा तर त्या कवी किंवा कवयित्रीच्या नुसत्या कल्पनांचा नव्हे तर भावनांचा आविष्कार असतो. प्रत्येक कवितेच्या मागे तो कवी त्याचं घटित अघटित स्वभाव, मानसिकता, आवड, प्रेम आणि बरंच काही अंतर्भूत असतं. कवितेचे शब्द लिहिले जात नाहीत तर ते त्याच्या अंतरंगातून उतरतात, पाझरतात असं मला वाटतं. म्हणून मग कविता जाणून घ्यायची तर तो कवी देखील थोडा समजून घ्यायला हवा, नाही का? नाहीतर ग्रेसच्या तुला पाहिले मी नदीच्या किनारी यामधली स्त्री ही त्याची प्रेयसी नव्हे तर सावत्र आई आहे हे कसं कळेल? किंवा आरती प्रभूंची ती येते आणि जाते, येताना कधी कळ्या आणते यामधील ती प्रेयसी ही त्यांची प्रतिभा आहे हे कसं कळावं? खुद्द तांबे यांच्या मधुमागशी माझ्या सख्या परी मधुघटची रिकामी पडती घरी या कवितेतील सख्या हा कोणी नायिकेचा सख्या नव्हे तर त्यांच्या कवितेचा रसिक. त्याला ते सांगताहेत की आजवर तुझी सेवा केली, परंतु तुला जरी माझ्या कवितेचा मध चाखायचा असेल तरी माझे मधुघट आता रिकामे पडले आहेत. कवीपर्यंत पोहोचू शकलो तर कवितेपर्यंत पोहोचायचं खरं द्वार उघडेल. आता या ओळी पहा ना. नाद जसा वेणूत, रस जसा सुंदर कवनात, गंध जसा सुमनात, रस जसा बघ या द्राक्षात, पाणी जसे मोत्यात, मनोहर वर्ण सुवर्णात. तांबे ग्वाल्हेरकडचे, त्यामुळे उर्दू शायरीचा अभ्यास आणि प्रभाव दोनही त्यांच्या कवितेतून येणं सहज शक्य आहे. त्यामुळंच आपल्या प्रियेला वचन देताना भावनेच्या भरात ते थोडं अतिशयोक्त उपमांचा वापर करणं देखील सहज शक्य आहे. अहो, म्युन्सिपाल्टीच्या महिना 5,000वर काम करणारा कारकून देखील आपल्या प्रियेला चंद्र आणून द्यायची भाषा प्रेमात करतोच की. तर या कडव्यातून ते सांगतात, हृदयी मी साठवी तुझ तसा जीवित तो मजला. जीवित म्हणजे जीवाचाच भाग, माझ्या जीवात आत्म्यात वेगळा न काढता येण्या इतका अंगभूत. बासरीमध्ये नाद, काव्यात काव्य रस, फुलात गंध, द्राक्षात रस, मोत्यात पाणी तर सुवर्णाचा सोनेरी रंग या अंगभूत गोष्टी आहेत. त्या त्यांच्यापासून वेगळ्या काढल्या तर त्यांचं स्वरूपच नष्ट होईल. बासरीमधला सूर काढून घेतला तर तिला बांबू म्हणावं लागेल. तांबे म्हणतात, तू इतकी माझी अंगभूत आहेस, तू माझं मूल रूप, मूळ स्वभाव आहेस, तुझ्या विना माझं अस्तित्वच नाहीसं होईल. कनक गोलहा मरीची माली जोडी जो सुयशा, चक्रवाल हे पवित्र ये जी शांत गभीर निशा, त्रिलोक गामी मारुत तैशा निर्मल दाही दिशा, साक्षी ऐसे अमर करुनी तव कर करी धरिला. मरीची माली म्हणजे सूर्य, कनक म्हणजे सोनं, चक्रवाल म्हणजे क्षितिज, सोन्याच्या गोळ्या, गोळ्या म्हणजे गोळीचे अनेक वचन नव्हे, गोळ्या, सोन्याच्या गोळ्याप्रमाणे भासणारा सूर्य सुयश मिळवून देणारा, तर क्षितिजावर आल्यावर येणारी गंभीर, गंभीर नव्हे म्हणजे खोल, गहन अशी रात्र. त्रिलोकगामी म्हणजे तिन्ही लोकात संचार करणारा मारुत म्हणजे वारा. तसंच निर्मल दाही दिशा या साऱ्यांना स्मरून मी तुझा हात हाती घेतला आहे. या साऱ्या वर्णिलेल्या गोष्टी चिरंतन आहेत, न संपणाऱ्या अशा चिरंजीव आहेत. उगा तुझ्या आईची वगैरे शपथ नाहीये ही. त्यामुळं प्रथमदर्शनी जरी ही कविता प्रियकरानं प्रेयसीला उद्देशून अशी भासली तरी ती इतकी साधी नसावी असं वाटतं. त्यातून हे गीत आहे लता दिदींच्या आवाजात. त्यात सखे असं संबोधन म्हणून की काय, पण हे गाणं कोणी स्त्री आपल्या मैत्रिणीला उद्देशून म्हणत असावी असं देखील वाटू शकतं. त्यातून आजपासून जीवे अधिक तू माझ्या हृदयाला, इथं ऐकताना माझ्याऐवजी माझा असं जर का ऐकलं गेलं तर कोणी प्रेयसी हे गीत आपल्या प्रियकराला म्हणते आहे असं देखील वाटेल. आणि साक्षी ऐसे अमर करुनी हे तव कर करी धरिला हे दुसऱ्या कडव्यातलं.
आणि हृदयी मी साठवी तुझ तसा जीवित जो मजला, हे तिसऱ्या कडव्यातलं अंतिम चरण याच समजाला घट्ट देखील करतात. पुन्हा अशा प्रकारच्या अतीव भावना सहसा स्त्री व्यक्त करते. माहीत नाही, पण अशा विविध विचारांच्या गोंधळांमुळं मग थोडा वेगळा विचार मनात आला. कदाचित ही कविता तांबे यांनी त्यांना आपल्या प्रतिभेचा साक्षात्कार झाल्यानंतर आपल्या प्रतिभेला दिलेलं हे वचन तर नसेल. आणि हा विचार मनात आल्यावर एखादं कोडं सुटल्यासारखं झालं. सत्यबोध झाला असं वाटलं. मग या अतीव, आंतरिक आणि पवित्र वचनाला खरा अर्थ लागू शकेल. मधुमागशी माझ्या सख्या परी यातल्या सख्या हे संबोधन जरी रसिकाला उद्देशून आहे, तसंच या कवितेतील सखे हे संबोधन आपल्या प्रतिभेला उद्देशून उच्चारलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. निसर्गातील चिरंतन घटनांना साक्षी ठेवून संध्याकाळसारख्या जणू प्रेमी युगुलांनी आणाभाका घ्याव्यात यासाठीच घडत असलेल्या हळव्या, आंतरिक अशा चिरंतन घटनेसमयी कवीनं आपल्या प्रतिभेला आजपासूनी जीवे अधिक तू माझ्या हृदयाला असं म्हणणं अधिक समर्पक वाटतं. तुम्हाला काय वाटतं?